नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. ठरलं तर मगच्या आजच्या म्हणजे 15 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आता अश्विन आणि प्रियामध्ये जोरदार भांडण झालंय हो प्रेक्षकांनो. आणि त्याबरोबरच अश्विनने आता सायलीची बाजू सुद्धा घेतली आहे. आणि दुसरीकडे आता अर्जुनला कळून चुकलंय की हा सदाशिव कोण आहे आणि कशा टाईपचा त्याचा बॅकग्राऊंड आहे. कारण अर्जुनने आता सदाशिवला रंगे हात पकडलाय आणि पोलीस स्टेशनमध्ये बघितलंय. तर बघूया प्रेक्षकांनो आता अर्जुन काय रिॲक्ट करतो आजच्या भागात. आजचा भाग सुरू होतो. आता सायली थोडी चिडलीच असते अर्जुनशी, त्यामुळे ती काही अर्जुनला डबा वगैरे पॅक करून देत नाही आणि तिथूनच निघून जाते पूर्ण आजीच्या खोलीमध्ये. तर आता अर्जुनला सुद्धा हे आवडत नाही अजिबात. आणि सायली निघून गेल्यावर आता सायलीची कंप्लेंट तर कल्पनाजवळ करतो आणि म्हणतो, बघितलं बघितलं मम्मा तुझी लाडकी सून. तर आता कल्पना म्हणते त्यावर, अर्जुन तू काही केलंयस का? भांडलायस का तू तिच्याशी? तर अर्जुन म्हणतो, वा मम्मा हे बरं आहे. नाही म्हणजे मीच भांडू शकतो ना फक्त, आणि तुझी ती लाडकी सून अजिबात भांडू शकत नाही. तर त्यावर आता कल्पना म्हणते अर्जुनला, अरे अर्जुन हे बघ, चूक कोणाचीही असली ना तरी हे सॉरी तुलाच म्हणावं लागेल. अरे आमच्या सुद्धा सुखी संसाराचं हेच तर रहस्य आहे. त्यावर अर्जुन विचारतो म्हणजे? तर कल्पना म्हणते, अरे म्हणजे मी चिडले की तुझे डॅड लगेच मला येऊन सॉरी म्हणतात. म्हणजे त्यांची चूक नसली तरी सुद्धा. आता अर्जुनला आश्चर्यच वाटतं. तर त्यावर आता कल्पना म्हणते, मग काय, मला भांडताच नाही येत ना. तर आता विमल म्हणते, अर्जुन दादा हे मात्र खरे आहे, म्हणजे मीही बघितलंय हे. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, मम्मा हे जे तू दिलंय ना आता ऍडवाइस, त्याचा सुद्धा मला काहीही उपयोग नाहीये. तर आता कल्पना विचारते, का रे? तर अर्जुन म्हणतो, मम्मा मी असे कान पकडून उठा बशा जरी काढल्या ना तुझ्या लाडक्या सुनेसमोर, तरीही तिच्या नाकावरचा राग इकडे तिकडे हालत सुद्धा नाही. तर त्यावर आता विमल अर्जुनला डबा देत म्हणते, अर्जुन दादा जाऊ द्या सगळं, हा घ्या तुमचा डबा. तर त्यावर आता अर्जुन रागातच म्हणतो, नकोय मला डब्बा, तुझ्या त्या सायली ताईला खायला घाल, असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो. आणि आता कल्पना आवाजच देत राहते पण अर्जुन काहीच ऐकून घेत नाही. तर इथे आता मैनावती आपल्या खोलीत असते आणि तिच्या एका मुलीला ती फोन करते आणि म्हणते, हॅलो रिने, हा आई बोलते ग तुझी, ऐक ना, ते काय ना पोलीस स्टेशनला जाऊन जरा तुझ्या बापाला सोडून आणतं का? काय ना तुझ्या ओळखी आहेत ना तिकडं? तर आता ही रीना विचारते, का बरं काय झालंय मम्मी? तर त्यावर आता ही मैनावती सांगते, काय करणार, नेहमीसारखं दारू पिऊन तमाशे केले त्यानं नुसते. अगं त्यानं पाकिट चोरलं कोणाचं तरी पैशासाठी. तर मैनावती सगळं हळूच आवाजात त्या रीनाला सांगत असते, बाहेर आवाज नाही जाऊ म्हणून. तर आता मैनावती म्हणत असते की मी अगं सायलीला हे सांगितलं की तुझे जे बाबा आहे ते रीनाकडे गेले आहे ना, मी कसं जाऊ गं तिथे? म्हणजे ही बहुतेक रीना नाही म्हणत असते जायसाठी. तर ही मैनावती आता रीनाला म्हणत असते की एक काम कर, तिथे जा तिकडच्या लोकांना ना पैसे चार, म्हणजे तुझ्या बाबाला सोडतील ते. तर ही रीना आता पैशाची डिमांड करते मैनावतीकडे. तर मैनावती म्हणते, अगं मी कुठून देऊ ग पैसे? माझ्याकडे कुठचे येणार ग पैसे? माझ्याकडे नाही पैसे बेसे, आणि तुला सांगितलेलं काम गप गुमान कर. असं म्हणत आता ही मैनावती फोन ठेवून देते आणि म्हणते, हा तेवढ्या पोरी आहेत बापाला सोडायला आईकडे पैसे मागतात हा. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि इकडे अश्विन पूर्ण रेडी झाला असतो हॉस्पिटलला जाण्यासाठी आणि प्रिया मस्त गाळगुळ झोपली असते महाराणी सारखी आपली. तर त्यानंतर आता अश्विन उठवतो या प्रियाला आणि म्हणतो, अगं तन्वी तुझी किचन वापरायची वेळ झाली आहे, त्या पटकन नाश्ता बनव, मला निघायचंय. तर ही प्रिया असं तर म्हणते खरं पण परत झोपून जाते. तर त्यावर आता अश्विन म्हणतो, अगं उठ पटकन, मला निघायचं आहे, अगं उशीर होतोय मला. तर तितक्यात आता ही प्रिया उठते आणि उठून बसल्या बसल्या ती आपला फोन हाती घेते आणि म्हणते, अश्विनला काय खाणार आहेस? मी पटकन ऑर्डर करते. तर अश्विन म्हणतो प्रियाला, काय ग आज सुद्धा ऑर्डरच करणार आहेस का? तर प्रिया म्हणते हो. तर आता अश्विन थोडा चिडतो आणि चिडल्या स्टोनमध्ये आता या प्रियाला म्हणतो, अगं मी रोज हेच करतोय हल्ली, रोज बाहेरचं खातोय, मला तर आठवत पण नाही की मी शेवटचं घरचं जेवण कधी जेवलो होतो. तर ही प्रिया आपले एक्सक्युजेस देते अश्विनला आणि म्हणते, अरे कधी करू मी स्वयंपाक? ती सायली सतत त्या किचन मध्ये असते, आता सुद्धा स्वयंपाक करायची वेळ माझी जरी असली ना तरी तीच घुसली असते तिथे. तर अश्विन म्हणतो, अगं बाई तू किचन मध्ये जाऊन तर बघ ना, तुला नाश्ता बनवायचा म्हटल्यावर तुला देईल ती जागा, तू जाऊन तरी बघ. तर ही प्रिया आता अश्विनला इग्नोरच करत असते. त्यामुळे आता अश्विन म्हणतो प्रियाला, आणि काय ना तन्वी, सायलीला सुद्धा किचन न वापरायची एकदा शिक्षा झाली होती, पण त्या दिवसांमध्ये दादा उपाशी घराबाहेर पडला असं आम्हाला नाही आठवत आहे. तर आता असं ऐकला ही प्रिया खूप चिडते एकदम. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. तर सदाशिव जेलमध्ये असतो, त्याच्याबरोबर एक दुसरा माणूस असतो आणि यांना हवालदार जो असतो तो खूप जोराने मारत असतो आणि म्हणतो, काय रे दारू पिऊन तमाशा करतो? तर हा नाटकं करू लागतो सदाशिव तिथे सुद्धा आणि म्हणतो, साहेब नाही नाही मी खरं सांगतो, मी काहीच नाही केलं. तर आता इन्स्पेक्टर सावंत सुद्धा तिथेच त्या चेअरवर बसले असतात जेलमध्येच. तर ते म्हणतात, आता हे लोखंडे तुला किती वेळा सांगितलं रे की ते दारू सोड म्हणून? अरे दारूच्या नादात तू काय करतो ना, तुला हे सुद्धा आठवत नाही? आणि हे पोलीस स्टेशन तर तुझं दुसरं घरच झालंय. तर हा सदाशिव आणखी रडू लागतो खोटं आणि म्हणतो, नाही साहेब मला जाऊ द्या हो, मी दारू सोडली हो, मी तुमची शपथ घालतो. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात त्या सदाशिवला, माझ्या खोट्या शपथा घ्यायच्या नाही हा, असे हे माणसं असतात ना ते कधी सुधरत नाही.
हे चांगलंच माहिती आहे आम्हाला. आणि त्यानंतर आता इन्स्पेक्टर सावंत हवालदाराला सांगतात की थांबू नका, चांगलं मारा यांना. तितक्यात आता इन्स्पेक्टर सावंतला कोणीतरी सांगायला येतं की अर्जुन आणि चैतन्य तिथेच आलेले आहेत म्हणून त्यांच्या कामासाठी. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि असं ऐकल्या सायलीचं थोडंसं कौतुक ऐकल्या आता ही प्रिया पूर्ण उसळते आणि अश्विनला म्हणते, हो हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं रे. धीर त्याच्या लाडक्या वहिनीची बाजू घेतोय. वा वा छान. काय रे तू कम्पेअर करतोयस का मला? तर अश्विन म्हणतो, मी असं काहीही करत नाहीये, कळलं तुला? तर ही प्रिया म्हणते आता अश्विनला, नाही तुला एवढंच आहे तर तू जा ना, तू जाऊन स्वयंपाक कर. की असं काही आहे का की फक्त बाईनेच स्वयंपाक करायचा? तर त्यावर अश्विन म्हणतो या प्रियाला, हे बघ तन्वी, स्वयंपाक फक्त बायकांनाच करायचा असतो असल्या विचाराचा मी अजिबात नाही, हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि माझ्या परीने जसं जसं जमेल मी तशी तशी तुला मदत सुद्धा करतो. पण काय ना, माझं काम असतं, माझ्या कामाच्या वेळा असतात, त्यामुळे ते पॉसिबल होत नाही. मग तू जरा मदत कर, आपल्या संसाराला सुद्धा हातभार लागेल. तर त्यावर आता प्रिया आणखीच आर्ग्युमेंट करू लागते अश्विनशी आणि म्हणते, अच्छा म्हणजे स्वयंपाक करणं म्हणजे संसाराला हातभार लावणं असतं का? ओ अश्विन, अच्छा म्हणून तू लग्न केलंयस का माझ्याशी? काय रे अश्विन, तुला बायको हवी होती की स्वयंपाक इंद्रे? तर अश्विन म्हणतो, काय बोलतेय तू? अगं तन्वी, तू कुठली गोष्ट कुठे नेतीयस? मी फक्त एवढंच म्हणतोय की रोज रोज असं बाहेरचं खाणं योग्य नाहीये. आणि मी माझ्या पेशंट्सला काय सांगू, कुठल्या तोंडाने सांगू मी त्यांना की तुम्ही बाहेरचं खात जाऊ नका, घरचं खात जा? तर आता प्रिया म्हणते अश्विनला, ते तुझं तू बघा, मी 24 तास किचन मध्ये राबणार नाही. तर अश्विन म्हणतो, 24 तास? अगं तर तू किचन मध्ये 24 सेकंद जरी गेली ना तर बाहेर पेढे वाटेल मी. आणि असं म्हणत आता रागातच अश्विन तिथून निघून जातो. आणि ही प्रिया आता अश्विनला मनातल्या मनात शिव्या देऊ लागते. तर असो, हिचा स्वभाव असाच आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन आणि चैतन्य आता पोहोचले असतात पोलीस स्टेशनमध्ये. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अहो माझं चैतन्यशी बोलणं झालं होतं अर्जुन सर, मी ते पेटणेकर काहीतरी केस आहे ना, त्यांचे पेपर्स आधीच काढून ठेवले होते आणि त्यात विक्टिम्सचे स्टेटमेंट सुद्धा आहे. तर अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच. पण इन्स्पेक्टर सावंत, आज मी एका जरा वेगळ्या कामासाठी आलोय. आणि त्यानंतर आता चैतन्य एक फोटो दाखवतो इन्स्पेक्टर सावंतला आणि म्हणतो, हे बघा हा फोटो खूप जुना आहे, आधीचा आहे, तर यांचं काही बॅकग्राऊंड चेक करता येईल का आपल्याला? तर हा प्रियाचा फॅमिली फोटो असतो. सदाशिव, मैना आणि तिच्या बहिणी असतात. तर त्यावर आता चैतन्य विचारतो, यांच्या बॅकग्राऊंड बद्दल काही माहिती मिळेल का आपल्याला? तर इन्स्पेक्टर सावंत त्या फोटोकडे नीट बघतात आणि लगेच विचारतात, नाही म्हणजे चोरीची वगैरे काही केस आहे का, जे की काही या माणसाने दारू पिऊन वगैरे तमाशा घातलाय असं काही? तर प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर सावंतला माहिती नसतं की सदाशिव अर्जुनचे सासरे आहेत, जे ऑफकोर्स खोटे सासरे. तर आता अर्जुनला हे ऐकून धक्काच बसतो आणि चैतन्यला सुद्धा. तर अर्जुन म्हणतो, नाही असं काही नाही आहे, म्हणजे एक मिनिट, पण तुम्ही असं का विचारता या फोटोकडे बघून? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतो, नाही म्हणजे करून करून हा माणूस दुसरं काय करणार आहे? इन्स्पेक्टर सावंत आता त्याच्या हवालदाराला सांगतात की त्याला घेऊन रे इकडे, म्हणजे सदाशिवला. तर अर्जुन आता आपली मान फिरवतो आणि बघतो तर काय, तिथे असतो सदाशिव लोखंडे. त्याला पूर्ण मारलेलं वगैरे असतं पोलिसांनी आणि पोलिसांनी पकडून त्याला तिथे आणलेलं असतं. आता त्याचा हा अवतार बघून अर्जुन एकदम खुर्चीवरून उठून उभाच होतो आणि हा सदाशिव आता अर्जुनला बघून खूप घाबरायला लागतो. तर त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, तुम्ही इथे सदाशिवला? तर त्यावर इन्स्पेक्टर सावंत म्हणतो आता अर्जुनला, तुम्ही ज्याचा मला फोटो दाखवला ना, हा 2 दिवसापासून आमच्या ताब्यात आहे हो. काय ना, दारू पिऊन रस्त्यावर हा तमाशे घालत होता. तर अर्जुन म्हणतो, काय? पुढे आता इन्स्पेक्टर सावंत सांगतात, हो दारूसाठी त्याला आणखी पैसे पाहिजे होते म्हणून त्याने एका दुकानाची काच सुद्धा फोडली. तिथे अलार्म वाजला आणि त्याने तिथून पळ काढला. पण मग परत त्याने एकाच रस्त्यावरच्या एका माणसाचं पॉकेट मारलं. नशीब त्याला ते लगेच कळलं आणि त्याने याला आमच्या ताब्यात दिलं तेव्हाच. तर आता आपल्या सासऱ्याचे कारनामे ऐकून अर्जुनला धक्काच बसत असतो एकावर एक. तर आता इन्स्पेक्टर सावंत विचारतात, पण तुमची केस नेमकी काय आहे? म्हणजे आमच्याकडे याचे भरपूर रेकॉर्ड तर असतीलच, पण या वेळेला तो 2-3 महिन्यांनी इकडे आलाय. तर प्रेक्षकांना आता नाईलाजाने अर्जुनला इन्स्पेक्टर सावंतांना सांगावं लागतं की हा जो सदाशिव आहे हे आता अर्जुनचे सासरे आहेत म्हणून. आणि त्यानंतर आता अर्जुन सांगून येतो इन्स्पेक्टर सावंतला की इन्स्पेक्टर हे माझे सासरे आहेत. तर आपल्या अर्जुनला सध्या लाज वाटत असते सगळं सांगण्याची इन्स्पेक्टर सावंतला, कारण ऑफकोर्स अर्जुनची रिस्पेक्ट खूप असते ॲज अ लॉयर, जो खूप प्रामाणिक आणि इमानदार असतो. तर हे ऐकल्या ते इन्स्पेक्टर सावंत जातात सदाशिवकडे आणि म्हणतात, काय हो लोखंडे, तुमची मुलगी सुभेदारांची सून आहे, किंवा मोठ्या घरची सून तुमची मुलगी असून तरीही तुम्ही तुमचे धंदे सोडले नाहीत अजून? कशाला लाज काढताय जावयाची? तर आता अर्जुन सुद्धा बिचारा आपली मान खाली टाकतो आणि चैतन्य म्हणतो, इन्स्पेक्टर जे काही यांच्या जामिनाची प्रोसेस असेल ते सांगा आम्हाला, आम्ही करतो. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, काही गरज नाही, गेल्या 2 दिवसापासून आम्ही चांगलं झोडलाय त्याला, आम्ही आता त्याला सोडणारच होतो, तुम्ही घेऊन जाऊ शकता याला. तर अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंतला म्हणतो थँक्यू. आणि त्यानंतर आता याला सोडण्याची वगैरे प्रोसेस होते सदाशिवची. सदाशिव नाटकं करू लागतो खूप घाबरण्याची. तिथे आता सीन शिफ्ट होतो. सायली आता पूर्णाजीच्या खोलीत येते. तर तिथे आता पूर्णाजीने छानपैकी साड्या लावल्या असते कपाटावरून काढून आणि तिने बेडवर तशा साड्या ठेवल्या असते. तर आता सायली विचारते, काय हो पूर्णाजी, इतक्या साड्या का काढून ठेवल्यात तुम्ही? तर आता पूर्णाजी म्हणतात, अगं मी कपाट लावत होते, म्हटलं मग हातासरशी जरा कॉटनच्या साड्या बाजूला काढून ठेवाव्यात. तर मी त्याचं बाळ येणार आहे तर त्याला दुपटी शिवायला हवी आहेत ना, मग त्याच्यासाठी आजीच्या मौसूद साड्या नको का?
तर सायली म्हणते बरं, त्यासाठी मग आता मामी पण मदत करणार, पण तुम्ही आधी औषध घ्या बघू. सायली मग आता पूर्णाजीला बसवते आणि पूर्णाजींच्या औषधं आणि दूध देते. आणि लगेच कामाला लागते आणि त्या साड्या ज्या असतात कॉटनच्या त्या बाजूला करत असते. साड्यांकडे बघता बघता आता सायली म्हणते बापरे किती छान साड्या आहेत ह्या. आणि त्यानंतर सायलीचं लक्ष एका गोधडीकडे जातं. तर आता सायली विचारते काय हो पूर्णाजी, हे गोधडी यांची आहे का हो, म्हणजे अर्जुनची? तर पूर्णाजी म्हणतात अगं बाई, या घरातल्या सगळ्या वस्तू तुझ्या ह्यांच्याच नसतात बरं का. तर सायली आता लाजते आणि हसू लागते. तर त्यानंतर आता पूर्णाजी सांगतात अगं ही गोधडी आहे ना ती प्रतिमाची आहे. अगं शाळेत असतानाच प्रतिमा इथे राहायला आली आणि बिचारीला त्या गोधडी शिवाय तिला झोपच यायची नाही ग. तर आता सायली म्हणते बिचारी. तर पूर्णाजी म्हणतात हो ना बिचारी नाही तर काय ग. आणि आता पूर्णाजी प्रतिमाची बॅक स्टोरी सांगू लागते आणि असं सांगता सांगता सायलीला म्हणते अगं लहान असतानाच तिने तिच्या आई वडिलांचा मृत्यू पाहिला आणि म्हणून मग मी तिला इथे घेऊन आले. अगं रात्रंरात्र ती झोपायची नाही आणि जर झोप लागलीच तर रात्री दचकून उठायची ग. आता सायली विचारते पूर्णाजी म्हणून तुम्ही ही तुमच्या साडीची गोधडी शिवली का त्यांच्यासाठी? तर आता पूर्णाजी म्हणतात की हो ग, अगं मला आईच व्हायला लागला ना तिची. अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून मी तिची माया करत राहिले. तर प्रेक्षकांना पूर्णाजी आता प्रतिमाच्या आईची खूप चांगली मैत्रीण असते. तर पुढे आता पूर्णाजी सांगतात की तेव्हा कुठे आता अशी गोष्टवरून मी आता प्रतिमाची माया करत राहिली म्हणून ती 13-14 वर्ष जेव्हा तिची पूर्ण झाली तेव्हा ती सावरली. पण तोपर्यंत ही गोधडी आणि प्रतिमा दोघीही घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या. म्हणून मग मी तिची गोधडी माझ्याकडे जपून ठेवली. तर आता सायलीला काहीतरी सुचतं आणि बघा प्रेक्षकांनो आता सायली काय करणार आहे. सायलीला आता काहीतरी सुचतं. सायली लगेच आता पूर्णाजीकडे जाते आणि म्हणते पूर्णाजी प्रतिमा त्याला हल्ली आता हळूहळू सगळं आठवायला लागलंय, मग आता त्यांना ही त्यांची जुनी गोधडी सुद्धा आठवेल का आणि या गोधडीच्या मदतीने बाकी सर्व आठवायला मदत होईल का? तर पूर्णाजी म्हणतात अगं असं झालं ना तर मी अख्ख्या पनवेलला पेढे वाटेल आणि जर प्रतिमाची स्मृती परत आली तर ती मला घट्ट मिठी मारेल आणि म्हणेल पूर्णाई तुझी जुनी प्रतिमा परत आली आहे. आणि हे असं इमॅजिन करूनच दोघीही खुश होतात. तर आता सायली म्हणते बरं मग पूर्णाजी आपण आत्ताच लगेच जाऊया प्रतिमा आत्याकडे आणि हे गोधडी त्यांच्यावर पांघरून बघूया त्यांना सगळं आठवतंय का. तर पूर्णाजी सुद्धा लवकर रेडी होतात आणि सायलीला म्हणतात तुझा इतका उत्साह असेल तर मी नाही कसं म्हणेल, चल आत्ताच जाऊया आपण. हे दोघेही आता रविराज आणि प्रतिमाकडे जातात. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. सदाशिवला आता सोडलं असतं पोलिसांनी. तर आता अर्जुन चैतन्य कारजवळ वगैरे आल्यावर या सदाशिवला म्हणतात, म्हणजे अर्जुन म्हणतो तुम्ही काय केलंय कळतंय का तुम्हाला? अर्जुन खूप रागात असतो. तर अर्जुन म्हणतो काय इन्स्पेक्टर सावंत नेहमी सांगत होते मला, म्हणजे इन्स्पेक्टर सावंत मला सांगत होते की तुम्ही नेहमी असं करता. तर हा आता परत नाटकं करू लागतो सदाशिव आणि म्हणतो नाही नाही नाही. अर्जुन म्हणतो तुम्ही खोटं बोलू नका, इन्स्पेक्टर सावंत कधीच खोटं बोलत नाही, सो तुम्हीच तुमचं आता खोटं वागणं आणि बोलणं बंद करा. तर आता चैतन्य म्हणतो अर्जुनला अर्जुन प्लीज थोडंसं शांत हो. आणि आता चैतन्य समजून सांगतो या सदाशिवला, ट्राय करतो समजून सांगण्याचा आणि म्हणतो काका सुभेदार फॅमिलीचं स्टेटस काय आहे तुम्हाला माहिती आहे ना, आणि गेल्या काही दिवसापासून तुम्ही बघताय ना तरी तुम्ही असंच वागताय. आणि अर्जुन म्हणतो तुम्ही तर घरी असं सांगून आलात आहे, तुम्ही तुमच्या मुलीकडे गेलात राहायला आणि तुम्ही काय प्रत्येक गोष्टी खोटत बोलता का नेहमी. तर सदाशिव नाटकं करू लागतो आणि म्हणतो जावे बापू यावेळेला माफ करा ना, खरंच या दोघांचंही वागणं इरिटेट व्हायला लागलं प्रेक्षकांना, लवकर यांचं खरं काय ते समोर आलं पाहिजे आता. हा सदाशिव म्हणतो ते गरिबी आहे ना माणसाला काय काय करायला होतं ना ते स्वतःलाच कळत नाही हो जावई बापू. तर त्यावर आता चैतन्य म्हणतो या सदाशिवला अच्छा म्हणजे खिसा रिकामा आहे म्हणून दारू प्यायला कोण जातं आणि अशी दुकानाची काचं कोण फोडतं, तुम्ही आहे ना अर्जुनला लाज आणली आहे लाज. तर अर्जुन म्हणतो या सदाशिवला अरे माझं सोडा, पण जेव्हा तुमच्या मुलीला कळेल सायलीला की तुम्ही काय केलंय तर त्याचा तिला किती त्रास होईल याचा विचार तरी केलाय का तुम्ही. तर हा सदाशिव लगेच म्हणतो पण तिला कशाला सांगायला पाहिजे. तर अर्जुन म्हणतो बापरे म्हणजे परत खोटं बोलायचं का, लफाछफी केली होती जशी तुम्ही मंदिरात केली होती तशी. तर पुढे आता अर्जुन म्हणतो तुम्हाला सांगून काही अर्थच नाहीये, बसा तुम्ही गाडीत. आणि त्यानंतर हा सदाशिव आता घाबरूनच अर्जुनला गाडीत बसतो. काय माहिती हा खरंच घाबरतो की नाटकच करतोय. आणि अर्जुन म्हणतो चैतन्यला की घरी गेल्यावर पाहूयाचं आपण. आणि त्यानंतर अर्जुन आता सगळं काय सांगणार आहे घरी ते थोड्या वेळानंतर आहे. इथे आता सध्या सीन शिफ्ट दाखवतो आणि आता पूर्णाजी आणि सायली आल्या प्रतिमाकडे. तर रविराज बागकाम करत असतो आणि तो बाहेरच असतो. तर या दोघींना बघून आता रविराज खूप खुश होतो आणि म्हणतो बापरे तुम्ही तर सरप्राईजच दिलाय, या या या. तर पूर्णाजी म्हणतात रविराजला हो ना रविराज, सायलीला प्रतिमाला भेटण्याची इच्छा झाली म्हणून आम्ही आलो लगेच, म्हटलं आपलंच घर आहे फोन करायची काही गरजच नाही. तर रविराज म्हणतो हो हो बरं झालं तुम्ही आलात, चला या आता या आत. आता सगळेजण आतमध्ये येतात. तिथे सुमन सुद्धा असते. तर सुमन म्हणते आता पूर्णाजीला बघून बापरे पूर्णाई तुम्ही काय हो, पण तुम्हाला आमची आठवणच येत नाही. पूर्णाजी म्हणतात अगं असं काही नाही आहे सुमन, बरं कशी आहेस तू. तर सुमन म्हणते हो हो मी बरी आहे तुम्ही बसा. रविराज आता प्रतिमाला आवाज देतो. तर परत एकदा आता आवाज देतो, तिने रिस्पॉन्स नसता दिला म्हणून की अगं प्रतिमा बघ कोण आलाय, पूर्णाई आल्यात. तर आता सायली विचारते रविराजला काय हो प्रतिमा त्या खोलीत आहेत का त्यांच्या. रविराज म्हणतो हो ग, अगं ती पुस्तक वाचत
मगाशी अशी आडवी झाली होती, पण आता पूर्णाई आली आहे हे ऐकून सुद्धा ती धावत बाहेर नाही आली आहे, याचा अर्थ तिचा चांगलाच डोळा लागला असेल. काय तुम्ही बसा, मी उठून येतो. तर पूर्णाई म्हणतात, नाही नको रविराज, आम्हीच जातो आतमध्ये. आणि पूर्णाजी आणि सायली एकमेकींकडे बघून स्माइल करतात. ते सगळे प्रतिमाच्या खोलीत येतात तर प्रतिमा खूप गाढ झोपली असते. तर त्यानंतर आता सुमन हळूच आवाजात विचारते, मी उठू का वहिनीला? तर पूर्णाजी म्हणतात नको. आणि पूर्णाजी आता सायलीकडे बघत इशारा करतात की सायली. तर सायली लगेच ते गोधडी बाहेर काढते आणि छानपैकीचा प्रतिमाच्या अंगावर टाकते. तर प्रेक्षकांनो, गोधडीत टाकल्या आता पहिल्यांदा प्रतिमाला चक्क आठवू लागतं, म्हणजे धुंदलं काहीच नसतं. प्रतिमाला स्पष्ट आठवू लागतं की कसं प्रतिमा लहान असताना पूर्णाई ही गोधडी तिच्या अंगावर टाकायची आणि तिला झोपवायची. म्हणजे आता लवकरच प्रतिमाला सगळं स्पष्ट आठवणार असं वाटतंय. आणि मग तो दिवस सुद्धा दूर नाही जेव्हा महिपत आणि नागराचं सत्य सुद्धा बाहेर येईल. आणि हे सगळं आता तिचा भूतकाळ आठवत प्रतिमाला आता जाग येतो आणि ती त्या गोधडीकडे बघू लागते. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सदाशिव सगळ्यांशी खोटं बोलतो की त्याचा ऍक्सिडेंट झालाय, पण अर्जुन आता सगळ्यांना खरं काय ते सांगून टाकतो. आणि दुसरीकडे आता सायलीला मधुपो सुद्धा इशाऱ्याने सांगून टाकतात की सदाशिव आणि मैनावती तिचे खरे आईवडील नाही आहे. तर बघूया आता काय होतं. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.